तर आता बघूया. त्याआधी विद्यार्थी मित्रांनो, आपण टेलिग्राम चॅनलवर दररोज लेखीसाठी 90+ मार्क घेण्यासाठी दररोज आपण प्रश्न टाकत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, 20 प्रश्न रोज आपण टाकत आहोत. त्यामध्ये 5 प्रश्न GKचे असतात, 5 प्रश्न हे मराठीचे असतात, 5 प्रश्न हे बुद्धिमत्ता गणितचे असतात. त्यानंतर चालू घडामोडी वगैरे सर्व मिळून आपण दररोज 20 प्रश्न टाकत असतो आणि जवळपास 300+ प्रश्न आतापर्यंत टाकणं झालेले आहे. आणि सर्व काही प्रश्न हे क्विजच्या स्वरूपात टाकत असतो. क्विजच्या स्वरूपात यासाठी आपण टाकतो की तुम्हाला उत्तर जर चुकलं तुमचं, तर कोणतं उत्तर बरोबर आहे ते तुमच्या लक्षात राहावं यासाठी. नाहीतर आपण सरळ तुम्हाला प्रश्नसुद्धा देऊ शकत होतो, पण आपण मेहनत यासाठी घेतो आहे क्विजच्या स्वरूपात. कारण की क्विज बनवणे ला वेळ लागतो. सरळ जर प्रश्न बनवायचे तर आपण ते 20च्या जागी 100 जरी प्रश्न दिले तरी वेळ कमी लागतो. म्हणून आपण सध्या क्विजच्या स्वरूपात प्रश्न देत आहोत आणि ते तुम्हाला क्विजच्या स्वरूपात यासाठी देतो आहे की तुम्हाला कोणता ऑप्शन चुकलेला आहे आणि का चुकला आहे ते तुम्हाला समजावं म्हणून. तर सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ज्यांना टेलिग्रामची लिंक मिळणार नाही त्यांनी मला लिंक म्हणून कमेंट करा किंवा टेलिग्राम म्हणून कमेंट करा, मी त्यांना लिंक देऊन देईन. आणि सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आपण 90+ लेखीमध्ये मार्क कसे मिळवायचे त्याच्यासाठी सर्व काही मटेरियल ते पण फ्रीमध्ये, पेपर सेटसुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये देत आहोत याच चॅनलवर, टेलिग्राम चॅनलवर. तर सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आणखीन आपण एका घटकाच्या कास्टनुसार म्हणजेच आरक्षणानुसार, कप्पीकृत आरक्षणानुसार संभाव्य जे जाहिरातीमध्ये जागा येणार आहेत त्याचे आपण टेबल आणलेला विद्यार्थी मित्रांनो आपण बघू शकता. इथे टोटल जर जागा बघितलं तर भरपूर अशा जागा आहे. 174 जागा आहे आणि 174 जागा म्हटलं म्हणजे इथे चांगल्या प्रकारे आपण भरती होऊ शकतो. तर बघा, ओपनला जागा आहेत सर्वसाधारण 14 आणि महिलांसाठी 13 जागा आहेत. त्यानंतर EWSला सर्वसाधारण 4 आहे, महिलांना 5 आहे. SC/BC सर्वसाधारण 4 आहे, महिलांसाठी 5 आहे. OBC सर्वसाधारण 11 आहे, महिलांसाठी 12 आहे. SBC सर्वसाधारण 3 आहे, महिलांसाठी 2 आहे. NTTला जागा नाही आहेत. NTCला 1 जागा आहे सर्वसाधारण, महिलांसाठी सुद्धा 1 आहे. NTBला जागा नाही आहे. VJAला 2 जागा आहे, महिलांसाठी 2 आहे VJAला. STसाठी सर्वसाधारण 2 आहे, महिलांसाठी 3 आहे. त्यानंतर SCसाठी सर्वसाधारण 8 आहे, महिलांसाठी 10 आहे. जर आपण बघायला गेलो टोटलमध्ये तर सर्वसाधारण 49 जागा आहे, महिलांसाठी 53 जागा आहे. बघा, महिलांसाठी भरपूर जागा अशा राखीव ठेवण्यात आलेल्या आहे. खेळाडूसाठी 9 आहे, प्रकल्पग्रस्तासाठी सुद्धा 9 आहे, भूकंपग्रस्तासाठी 3 आहे. माजी सैनिकसाठी बघा किती साऱ्या जागा आहे, 28 जागा आहे. अंशकालीन पदवीधरसाठी सुद्धा 9 जागा देण्यात आलेल्या आहे. पोलीस पाल्यासाठी 5 आणि गृहरक्षक दल होमगार्डसाठी 9 जागा आहे. 1% जागा ही राखीव ठेवण्यात आलेली आहे अनाथांसाठी. ठीक आहे. आणि टोटल जागा जर बघायला गेलो आपण तर 174 जागा आहे आणि इथे चांगल्या प्रकारे तुम्ही भरती होऊ शकतात. आणि ही जी संभाव्य कप्पीकृत जाहिरात येण्याची चान्सेस आहे, एवढे तर जागा येणारच, यापेक्षा जास्तच येईल पण याच्यापेक्षा कमी येऊ शकणार नाही. ही जी आहे ही बीड जिल्हा पोलीससाठी आहेत जागा. आणि जे विद्यार्थी बीडसाठी भरणार आहेत फॉर्म त्यांनी बघून घ्या जागा आपल्या कास्टसाठी आहे की नाही. आणि जर तुमच्या कास्टसाठी जागा असतील आणि तुम्हाला जर इथे फॉर्म भरायचा असेल तर मागील 5 वर्षाचे बीडचे पेपर, त्यानंतर मराठवाड्यातील सर्व पेपर जास्तीत जास्त सराव करा. त्याच्यामध्ये कोणता टॉपिक असा आहे की जो आपल्याला अवघड जातो त्यावर भर द्या. आणि सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. धन्यवाद.